जिरवाळ सध्या अडचणीत आहेत, कारण त्यांच्या स्वीय सहाय्यकापर्यंत आता विषय आलेला आहे. लाच घेतल्या प्रकरणी त्यांच्या पीएचं सुद्धा नाव आता गोवण्यात आलेलं आहे. जिरवाळ म्हणतायत की माझ्यापर्यंत जर विषय आला तर मी राजीनामा देईन. म्हणजे बरोबर आहे ना. आता शेवटी पोलिसांकडे प्रकरण गेलं असल्यामुळे पोलीस त्याच्यावर चौकशी करतील. होम डिपार्टमेंटपर्यंत, CM पर्यंत, DCM पर्यंत काय खरं आहे, काय खोटं, काय जाते. आणि त्याच्यानंतर खरोखरच स्वतःच त्यांनी सांगितलेलं आहे की माझ्यापर्यंत जर हे प्रकरण आहे, मी त्याच्यामध्ये गुंतवलं असं जर सिद्ध झालं तर मी राजीनामा देतो. ते चूक काय आहे? म्हणजे पण याच्यापूर्वी सुद्धा जिरवाळांच्या संदर्भात अनेक तक्रारी होत्या. आता ते जे आहे हे जनरल आपलं चर्चा झाली काय, त्याच्यावर प्रत्येकावर आपण चर्चा करत असतो. पण असं नाही की अनेक लोक काम करत असतात ऑफिसमध्ये, मंत्रालयात, इकडे तिकडे. तर कुणी काय केलं त्याच्याशी काय संबंध आहे हा तर पोलिसांच्या मार्फत जो आहे हा उघड होईल ना. तर विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये अद्याप ठरलेलं नाहीये. समोरून प्रस्ताव आला तर आम्ही ठरवू असं सुनील तटकरे म्हणतात. असं आहे ना की मला हे कळत नाही की रोज विलिनीकरण काय ही चर्चा आहे. विलिनीकरणाचं काय करायचं, आजही करता येईल, 1 महिन्याने करता येईल, 2 महिन्याने करता येईल. घाई करण्याचं काही कारण काय आहे. सुनेत्राताई तेथे आता उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा आम्ही त्यांची निवड करणार आहोत. त्याच्यानंतर त्या पक्षाचे जे काही प्रमुख लोक आहेत किंवा त्यांना ज्यांना वाटतात त्या सगळ्या लोकांना कमिटीला बसून घेतील, बोलवतील, काय करावं, चर्चा होईल. शेवटी एवढे मोठे निर्णय जे आहे हे दोन्ही बाजूच्या लोकांनी चर्चा करूनच होईल ना. तर ते होईल, त्याच्याबद्दल एवढी घाई करायचं काही कारण नाही. परंतु आज ते ठरलंच होतं, ते झालंच पाहिजे ह्या म्हणण्यात काहीच आता अर्थ राहिला नाही. नवीन तिथे कॅप्टन आलेले आहेत काय, त्यांना बसू द्या, त्यांना काम करू द्या, त्यांना समजून घेऊ द्या, नंतर बघतील ते काय करायचं ते. आज आमच्या समोर हा विषय खरोखरच नाही. अगदीच माझ्या समोर जर तुम्ही सांगितलं हा विषय काय आहे तुमच्या समोर, तर त्यांनी ती स्थिर स्थावरपणे व्यवस्थित बसणं आणि त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करून घेणं हा आमच्या समोरचा असलेला प्राथमिक अजेंडा आहे. म्हणतात की आम्ही हीच भूमिका मांडतोय आणि त्याच्याचमुळे आम्हाला टार्गेट केलं जात आहे काही जणांकडून. असं आहे ना की पक्ष म्हटल्यानंतर काय, संघटना म्हणजे काय, जे काही त्या संघटनेचे सदस्य आहेत, कमिटीचे सदस्य आहेत, हे सगळे मिळून संघटना तयार होते, पक्ष तयार होतो. पक्ष म्हणजे काय, फक्त बोर्ड आहे का? पक्ष म्हणजे फक्त ऑफिस आहे का? तर तिथे काम करणारे कार्यकर्त्यांचा संच म्हणजे पक्ष आहे ना, म्हणजे संघटना आहे ना. ते सगळे बसून विचार करतील. तुमच्या पक्षाकडनं शरद पवारांच्या पक्षाला काही असा प्रस्ताव दिला जाणार आहे का? अशा हायपोथेटिकल प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही. असं झालं तर, तसं झालं तर, हे करणार का, ते करणार.